आता अंजलीताई दमानिया सुद्धा जोडले गेलेले आहेत. ताई तुमचं सुद्धा स्वागत. पण मी थेट जाणार आहे सूरज चव्हाण यांच्याकडे. तुमच्या दोघींकडे पण येतो. सूरजजी, तुम्हाला माहिती आहे गेम ओव्हर झालाय, कायद्यानं झालाय. तुम्ही राजीनामा घेणं हा भाग तुमच्या हातात राहिलेला नाही. आता तुम्हाला तो कायद्यानं घ्यावा लागणार आहे. पर्याय नाहीये. कायदेशीर ही बाब आहे. मुद्दा फक्त एवढा आहे, अटक झाल्यानंतर ती नामुष्की राजीनामा घेण्याची ती करायची ठरली म्हणून थांबलं का? का थांबले कशाला? खुर्चीला चिकटून का? विलासजी, जसं आपण कायदे बनवले त्या कायद्यामध्ये संरक्षण सुद्धा देण्याचं आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे. हं, एखाद्या न्यायालयामध्ये न्याय नाही भेटला तर आपल्याला वरच्या न्यायालयामध्ये न्याय मागण्याची प्रक्रिया हं. किंवा न्याय मागण्याचं एक प्रयोजन त्या ठिकाणी निर्माण केलेलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला कायदा आहे. बरं. आपण सगळेजण संविधानाला मानणारी लोक आहोत. जर सत्र न्यायालयामध्ये न्याय नाही भेटला तर आम्ही हायकोर्टात नाही भेटला तर तो सुप्रीम कोर्टामध्ये पर्यंत न्याय मागण्याची ही संविधानानं प्रावधान केलेलं आहे. त्याच्यामुळं आपण त्याचा आदर, सन्मान करणं मला वाटते गरजेचं आहे. बरं. आणि मी मगापासनं ऐकत होतो, की मला वाटलं मी सभेत आलोय की काय असा प्रश्न मला राजापूरकरचं वक्तव्य ऐकून वाटत होतं. नैतिकतेच्या गोष्टी ऐकल्यावर पण मला थोडंसं हसायला आलं. खरं तर राजापूरकर जे आपण ज्यावेळेस बोलत असतो, आपण बोलत असताना नेमके मुद्दे काय आहेत त्याच्यावरती बोललं पाहिजे. जास्त जोरात किंवा वेगळे आवाज काढणं म्हणजे खूप मला सभेत आल्यासारखं वाटत होतं. एक गोष्ट मी आज आपल्याला सांगतो, ज्या हं. संविधानानं संरक्षणाचं प्रावधान दिलेलं आहे, त्या प्रावधानाच्या अधीन राहून आम्ही आज या ठिकाणी न्याय मागतोय. बरं. हाय एक उपप्रश्न हायकोर्टामध्ये फक्त. न्याय मागतोय. एक हायकोर्टामध्ये उपप्रश्न. हं. आपल्याकडे भारतीय लोकप्रतिनिधी कायद्याच्या म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1951च्या 8(3) नुसार